Hi dear students, welcome to SMH Tech Academy. This academy is for Polytechnic and Engineering. Polytechnic आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकरिता कम्प्युटर आणि IT चे सब्जेक्ट आपल्याकडे घेतले जातात. तर आज आपण जो सब्जेक्ट घेणार आहे तो म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आणि त्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये आपण जो सब्जेक्ट पाहणार आहे तो आहे तुमचा C++. तर सगळ्यात पहिले आपण काय करू की प्रिव्हियस इयरचा जो रिझल्ट आहे तो आपण चेक करू की आपला रिझल्ट काय होता. तर प्रिव्हियस इयरचा सी लँग्वेजचा जो रिझल्ट आहे तो आपल्या अशा पद्धतीने आहे 95, 92, 92, 91. त्याच्यानंतर रिझल्ट आहे 91, त्याच्यानंतर आहे 86. हे सर्व गुणवंत विद्यार्थी आपल्या क्लासेसचे ज्यांनी चांगल्या पद्धतीचा आपल्या क्लासेसचा रिझल्ट लावलेला आहे. त्याच्यानंतर जावाचा आपला रिझल्ट आहे. जावाचा हा रिझल्ट तुम्ही पाहू शकता आपल्या विद्यार्थ्यांचा हा रिझल्ट आहे. त्याच्यानंतर आपल्या कोचिंग क्लासेसचा फायनल इयरचा रिझल्ट आहे तो आहे मॅथचा 93, 93, 87, 87. ठीक आहे. काही विद्यार्थ्यांना पायथॉन मध्ये 90 भेटले आहे, 81 आहे. तर हा अशा पद्धतीचा आपला रिझल्ट आहे प्रिव्हियस इयरचा. तर आज आपण जो सब्जेक्ट घेणार आहे तो सब्जेक्ट म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये आहे काय नेमकं. तर सगळ्यात पहिले आपण जो हा क्लास घेत आहे हा कोणासाठी घेत आहे तर हा जो क्लास आहे आपला तो आहे थर्ड सेम. कशासाठी आहे थर्ड सेम COIT आणि अदर ब्रांचेसला पण आहे कुठे कुठे. आणि के स्कीम आहे म्हणजे 2024 आणि 2025. 2024 आणि 2025 या कालावधीमध्ये आपला सिलेबस चेंज झालेला आहे. के स्कीम आलेली आहे आणि या के स्कीमचा सिलेबस आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजेच काय C++चा तुम्हाला आज मी सिलेबस समजून सांगणार आणि पहिला युनिट आपण स्टार्ट करणार आहोत. तर आपल्याकडे होते काय ऍक्च्युअली ह्या दोन्ही गोष्टी समजून घ्या की आपल्या क्लासमध्ये ऍक्च्युअली काय होते. तर जेव्हा आपण क्लास चालू करतो तेव्हा आपला फोकस कशावर असते. आपला फोकस जो असते आपला जो फोकस असते हा दोन गोष्टीवर फोकस असते. सगळ्यात अगोदर सगळ्यात पहिले तर थेरी महत्वाची आहे. कारण आपला जो पेपर आहे तो थेरॉटिकल पेपर आहे. आपल्याला पेपर मध्ये काय लिहायला लागते थेरी लिहायला लागते. रायटिंग मध्ये आपल्याला लिहायला लागते. म्हणून हे खूप महत्वाचं आहे की आपल्याला थेरी करणं कंपल्सरी आहे. प्लस आपल्याला थेरी प्लस आपल्याला प्रोग्राम पण एक्झाम मध्ये येतात. ठीक आहे. तर थेरी प्लस प्रोग्राम पण आपल्याला करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला प्रोग्रामची प्रॅक्टिस तुम्ही याच्यामध्ये करूनच देणार आणि थेरीची पण प्रॅक्टिस करून देणार. आता जो सिलेबस के स्कीमचा आलेला आहे तर थोडासा पहिला युनिट म्हणजे आपल्याला चेंजेस पाहायला भेटते. जसे की ॲरे हा कॉन्सेप्ट काढून टाकलेला आहे. ठीक आहे. ॲरे हा कॉन्सेप्ट तुमचा C++ मधून एरेच्या ठिकाणी फक्त आणि फक्त काय ठेवलेला आहे ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. तो जो बेसिक कॉन्सेप्ट होते टोकन्स होते है ना. तर हे कॉन्सेप्ट तुमचे काढण्यात आले आहे आणि काय काय आता ऍड केलेला आहे हा सर्व सिलेबस आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर आपला फोकस जो आहे तो आहे थेरी प्लस प्रोग्राम. तर आपण थेरी प्लस चांगल्या पद्धतीने करू आणि प्रोग्राम पण चांगल्या पद्धतीने तुमचे करून देऊ. तर सर्वात महत्वाचं म्हणजे काय काही विद्यार्थी विचारतात की सर आता C++ साठी कंपायलर कोणतं वापरले जाते. तर कंपायलर म्हणजे ज्याच्यामध्ये आपण एक्झिक्युशन करतो तर कंपायलर आपलं तेच ज्याचं नाव आहे टर्बो C++. ठीक आहे. एक कंपायलर जे आहे ते तुमचं आहे टर्बो C++ आणि दुसऱ्या क्रमांकाचे जे कंपायलर आहे ते आहे देव प्लस प्लस. आता हे जे कंपायलर आहे हे कोणासाठी आहे तर हे जे कंपायलर आहे हे कंपायलर आहे विंडोज सिस्टीम साठी. ठीक आहे. विंडोज सिस्टीम साठी किंवा तुम्ही लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवर तुम्ही जर करत असाल तर हे दोन कंपायलर जास्त फेमस आहे. मग तुम्ही म्हणता सर MSBT ने काय सांगितलं तर MSBT ने आपल्याला कंपायलर केलं टर्बो C++. ठीक आहे. आता काही जण तुम्हाला ऑनलाईन वरती एक्झिक्युशन करायला लावतील पण त्या ऑनलाईनचा आणि आपल्याला तात्पुरतं तेवढं समजेल परंतु ऍक्च्युअली तुम्ही टर्बो C++ वर प्रोग्रामिंग करायला पाहिजे. ठीक आहे. आणखी काही गोष्टी आहे जसं की काही विद्यार्थी म्हणतात सर की आमच्याकडे लॅपटॉप नाहीये मग आता आम्ही कशावर याची प्रॅक्टिस करायची. तर लॅपटॉप नाहीये तर तुम्ही अँड्रॉइड मोबाईलवर करू शकता. मग सर अँड्रॉइड साठी आमच्यासाठी कोणते असे ऍप्लिकेशन आहे ज्या ऍप्लिकेशनवर आम्ही रन करू शकतो. यस ऑब्विसली आपल्याकडे ऍप्लिकेशन आहे अँड्रॉइड साठी. कोणते आहे तर अँड्रॉइड साठी असा सेम टू सेम आहे. कोणता टर्बो C++. आणि दुसरा आहे
कोडिंग. ठीक आहे, कोडिंग C++. ठीक आहे, कोडिंग सी किंवा सी कोडिंग असं त्याचं नाव आहे. ठीक आहे, मागे पुढे असू शकते. सी कोडिंग किंवा कोडिंग C++ असं त्याचं नाव आहे. ठीक आहे, आता हे असे दोन ऍप वेगळे वेगळे आहे बरं. एक सी लँग्वेज साठी वेगळं ऍप आहे आणि C++ साठी वेगळं ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे, असे दोन वेगवेगळे ऍप्लिकेशन तुम्हाला पाहायला भेटते. तुम्ही जर टर्बो सी जर डाउनलोड केला, कोणता टर्बो सी, तुम्ही जर समजा टर्बो सी डाउनलोड केला, हा टर्बो सी आहे. ठीक आहे, हा टर्बो सी, हा फक्त सी प्रोग्राम रन करू शकते. परंतु टर्बो सी प्लस प्लस जो आहे हा कोणते प्रोग्राम रन करणार, C++ प्रोग्राम. तर हा दोघांमध्ये एक फरक तुम्हाला सांगून देतो की जेव्हा आपण सी लँग्वेज मध्ये प्रोग्राम लिहित होतो तेव्हा प्रोग्राम लिहिल्याबरोबर आपण काय करत होतो, डॉट सी न त्याला सेव्ह करत होतो. ठीक आहे, हे लक्षात असू द्या, डॉट सी न आपण सेव्ह करत होतो. आता टर्बो सी म्हणजे C++ चे प्रोग्राम, चे प्रोग्राम जे आहे ते तुम्हाला कशाने सेव्ह करायचे आहे, डॉट C++ नी. कशाने स्टोअर करायचे आहे, डॉट C++ न तुम्हाला हे प्रोग्राम सेव्ह करायचे. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. आज तुम्हाला जर समजा वायवा मध्ये किंवा कुठेही जर विचारलं तर सर्वात फेमस कंपायलर कोणता आहे, तर हेच एक कंपायलर आहे, टर्बो सी आणि C++. सी साठी सी आणि C++ साठी उप साठी डॉट CPP आपण यूज करतो, टर्बो C++. ठीक आहे, तर आपण आता सिलेबस वर येऊ. आपण आपल्या परत आपला सिलेबस काय आहे आणि कोणते कोणते केस स्कीम मध्ये आपल्याला युनिट पाहायचे आणि किती मार्क्स साठी पाहायचे आहे त्याच्यावर आपण फोकस करू आता. तर सगळ्यात पहिले हे तुम्हाला समजलं की आपला जो सब्जेक्ट आहे तो कोणता आहे, C++. ठीक आहे, उपचा कॉन्सेप्ट आहे. उप एक मेथडॉलॉजी आहे, ज्या मेथडॉलॉजी आपल्याला आपल्या मेथडॉलॉजी मध्ये आपल्याला सब्जेक्ट पाहायचा आहे कोणता, C++. ठीक आहे, अजून एक गोष्ट लक्षात घ्या की सी च्या नंतर C++ का आलेला आहे हे समजून घ्या, हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, सी च्या नंतर C++ का आलेला आहे. आता बघा, जेव्हा सी लँग्वेज होती तर सी लँग्वेज मध्ये काही कमतरता होता. जसं फॉर एक्झाम्पल सी लँग्वेज मध्ये किती कीवर्ड होते, 32 कीवर्ड प्लस 3 कीवर्ड, असे टोटल 35 कीवर्ड आहे. पण ऍक्च्युअली आपण एक्झाम मध्ये किती शिकलो, 32, पण एक्स्ट्राचे पण आहे त्याच्यात 3, असे टोटल 35 कीवर्ड्स आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये काही कीवर्ड नव्हते ज्यामुळे आपण याला सेक्युरिटी देत नव्हतो, म्हणजे सी लँग्वेज हा लेस सेक्युर होता. म्हणून काही कीवर्ड याच्यामध्ये ऍड केले, या लँग्वेज मध्ये काही कीवर्ड ऍड केले. आणि ऍड केले म्हणजे काय, जसं आपण हे प्लस प्लस ऑपरेटर पाहिले होते. सांगा बरं या प्लस प्लस ऑपरेटरला काय म्हणतात, तर प्लस प्लस ऑपरेटरला आपण काय म्हणतो, इन्क्रीमेंट ऑपरेटर. काय म्हणतो, इन्क्रीमेंट ऑपरेटर म्हणतो. म्हणजे काय की कोणतीही गोष्ट जर समजा ए ची व्हॅल्यू जर समजा 1 असेल आणि ए प्लस प्लस केली तर या ए ची व्हॅल्यू किती होते, 2, म्हणजे याची व्हॅल्यू 1 न वाढली. तसंच सी लँग्वेज जी होती, हे सी लँग्वेज मध्ये काही कमतरता होत्या आणि त्या सी लँग्वेजच्या कमतरता भरून काढल्या आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी ऍड केल्या. आणि ऍड केल्या म्हणजे काय झालं, त्याच्यामध्ये अपडेशन झालं है ना, इन्क्रीमेंट झालं. आणि म्हणून त्याच्या समोर आता प्लस प्लसचा साइन आला. डबल प्लसचा अर्थ असा होते की सी लँग्वेज गोज टू 1 स्टेप फॉरवर्ड, म्हणजे सी लँग्वेज एक स्टेप पुढे गेलेली आहे. ठीक आहे, तर जास्त वेळ न करता आता आपण आपल्या सिलेबसवर येऊ. आपण जस्ट इंट्रोडक्शन पाहिलं याचं, की इंट्रोडक्शन मध्ये सी लँग्वेज मध्ये काय काय होतं आणि C++ मध्ये आता आपल्याला काय काय पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, तर युनिट नंबर 1 ची जर समजा आपण गोष्ट केली तर युनिट 1 मध्ये काय काय आहे, तर बघा हा आहे तुमचा युनिट 1. युनिट 1 सेम टू सेम आहे, प्रिन्सिपल ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. आय स्कीम आणि के स्कीम मध्ये दोन्हीही दोघांचंही नाव सेम टू सेम आहे. ठीक आहे, काही चेंजेस नाहीये. फक्त इथे जे मार्क्स आहेत ते 12 मार्क्स आहे. ठीक आहे, प्रिव्हियस इयरचं सोडून द्या, हे आपलं लेटेस्ट के स्कीमचा सिलेबस चालू आहे. ओके, चला दुसरा जो युनिट आहे तो आहे फंक्शन अँड कन्स्ट्रक्टर. ठीक आहे, फंक्शन आणि कन्स्ट्रक्टर मध्ये काय पाहणार आहोत त्याच्या अगोदर आपण पहिल्या युनिट मध्ये काय पाहणार आहोत हे समजून घ्या. ठीक आहे, तर पहिल्या युनिट मध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, फर्स्ट युनिट मध्ये, तर फर्स्ट युनिट मध्ये आपल्याला पाहायचं आहे बेसिक ऑफ सी प्रोग्रामिंग. आता बेसिक ऑफ सी प्रोग्रामिंग थोडस पाहायचं आहे की सी प्रोग्रामिंग मध्ये कोणते कोणते डेटा टाइप्स होते. आता तुम्हाला तर माहितच आहे डेटा टाइप्स काय आहे, कोणते कोणते डेटा टाइप्स आहे,
सी प्रोग्रामिंग मध्ये आपण डेटा टाइप्स लिहितो इंट, क्यार, है ना, फ्लोट, डबल, ठीक आहे. तर हे सगळे डेटा टाइप्स आपल्याला याच्यात पाहायचे आहे. वेगवेगळ्या टाइपचे डेटा टाइप्स आहेत, ठीक आहे. डेटा टाइप्स हे दोन प्रकारचे आपण याला कॅटेगराईज केलं होतं प्रिव्हियस याच्यामध्ये, ठीक आहे. तर हे बेसिक्स असे बेसिक आपल्याला पाहिजे आहे. अजून एक कॉन्सेप्ट आहे ज्याचं नाव आहे टाइप कास्टिंग, ठीक आहे. हा टाइप कास्टिंग पण आपण सी लँग्वेज मध्ये पाहिला होता. हा पण इम्पॉर्टंट आहे जो याच्यामध्ये रिपीट होणार आहे, ठीक आहे. टाइप कास्टिंग मीन कन्वर्जन ऑफ वन डेटा टाइप इनटू द अनदर डेटा टाइप. म्हणजे एका डेटा टाइपला दुसऱ्या डेटा टाइप मध्ये काय करणे, कन्वर्ट करणे, ठीक आहे. तर एका डेटा टाइपला दुसऱ्या डेटा टाइप मध्ये कन्वर्ट करणे म्हणजेच काय, टाइप कास्टिंग. तर हे जे कॉन्सेप्ट हे याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं स्ट्रक्चर ऑफ सी, है ना. स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम कसा लिहिला पाहिजे, मग तसंच याच्यामध्ये पण स्ट्रक्चर ऑफ सी प्लस प्लस प्रोग्राम म्हणजे सी प्लस प्लस प्रोग्राम तुम्हाला कसा लिहायचा आहे हे याच्यामध्ये पाहणार आहे. त्याच्यानंतर पुढचे स्टेप, युनिट नंबर 1 तर झाला तुमचा 12 मार्क्सचा, ठीक आहे. युनिट नंबर 2 पाहता किती मार्क्स आहे. तर युनिट नंबर 2 आहे जो आहे त्याचं नाव आहे फंक्शन आणि कन्स्ट्रक्टर. फंक्शन म्हणजे तुम्हाला माहित आहे चांगल्या पद्धतीनं की फंक्शन हा काय असते, वर्क करते. सेपरेट वर्किंग साठी आपण फंक्शनचा यूज करतो. जसं फॉर एक्झाम्पल आपण ऍड नावाचं फंक्शन जर लिहिलं तर ऍड नावाचं फंक्शन जर समजा आपण याच्यामध्ये दोन व्हॅल्यू दिल्या तर हा फंक्शनला जर समजा कॉल केला तर हा फंक्शन काय करते, या दोघांची काय परफॉर्म करून देते, ऍडिशन परफॉर्म करते. जसं की 11. तर हा परफॉर्म काय करते, टास्क परफॉर्म करते, ठीक आहे. हे आपण फंक्शन मध्ये पाहणार आहोत, ठीक आहे. फक्त प्रोग्राम जे राहणार ते सी प्लस प्लस चे राहणार. बाकी सेम टू सेम कॉन्सेप्ट राहील सी लँग्वेजचा. कन्स्ट्रक्टर आहेत, कन्स्ट्रक्टर डिकन्स्ट्रक्टर असा हा नवीन टॉपिक तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटणार. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत एक्सटेंडिंग क्लासेस युजिंग इनहेरिटन्स. क्लासला कशा पद्धतीने आपण एक्सटेंड करणार, इनहेरिटन्सचा कॉन्सेप्ट यूज करू, ठीक आहे. इनहेरिटन्स एक एकदम जबरदस्त कॉन्सेप्ट आहे जो खूप महत्वाचा आहे. तुम्हाला या सेम मध्ये सर्वात इझी आहे हा टॉपिक, ठीक आहे. सी प्लस प्लस ला सर्वात इझी टॉपिक जर असेल तर तो आहे इनहेरिटन्स. आता इनहेरिटन्स मध्ये ऍक्च्युली काय होते, समजा आपण कन्सिडर केलं की हे आपले वडील आहे, ठीक आहे. हे वडील आहे. तर वडील जे असतात हे जुने असतात म्हणून याला आपण काय म्हणणार, ओल्ड, ठीक आहे. मग नंतर आपण आपली तयारी झाली, ठीक आहे. म्हणजे आपण आलो, तर आपण जो आलो तो आपण नवीन आलो, ठीक आहे. तर हा इनहेरिटन्सचा कॉन्सेप्ट काय म्हणते, द मेकॅनिझम ऑफ डिरायव्हिंग न्यू क्लास फ्रॉम ओल्ड क्लास. म्हणजे या जुन्या क्लास पासून नवीन क्लास तयार होणे किंवा जुन्या वस्तूपासून नवीन वस्तू तयार होणे या कॉन्सेप्टला आपण इनहेरिटन्स म्हणतो. म्हणजे ओल्ड क्लास पासून नवीन क्लास तयार करणे याला आपण काय म्हणतो, इनहेरिटन्स, ठीक आहे. तो आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने पाहू. त्याच्यानंतर आहे पॉलिमॉर्फिझम. पॉइंटर्स तर तुम्हाला माहित आहे, काय आठवते पॉइंटर्सचं, पॉइंटर इज द व्हेरिएबल विच होल्ड अ व्हॅल्यू ऑफ अनदर व्हेरिएबल. पॉइंटर हा एक व्हेरिएबल आहे जो दुसऱ्या व्हेरिएबलचा ऍड्रेस होल्ड करते. आपलं असं लिहितो आपण पी एम्परसेट ऑफ ए, म्हणजे ए चा जो मेमरी ऍड्रेस आहे तो आपण याच्यामध्ये स्टोअर करतो. हा एक पॉइंटर व्हेरिएबल आहे. आणि पॉइंटर व्हेरिएबल दाखवत असताना आपण काय लिहितो त्याच्यासमोर, स्टार, है ना. आणि हे सर्वात फेमस ऑपरेटर आहे जेव्हा आपण पॉइंटरचा यूज करतो. कोणते कोणते, एक स्टार ऑपरेटर आहे आणि एक कोणता आहे, एम्परसेंड ऑपरेटर आहे, ठीक आहे. स्टार ऑपरेटर आहे आणि कोणता आहे, एम्परसेंड. हे फेमस ऑपरेटर आहे. हा पॉइंटर ऑपरेटर, हा ऍड्रेस ऑपरेटर आहे. हे पॉइंटर आहे. त्याच्यानंतर पॉलिमॉर्फिझम एक नवीन कॉन्सेप्ट तुमच्या समोर आलेला आहे. तर पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय होते ऍक्च्युली बघा, होऊ शकते कदाचित आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला काही समजणार नाही, पण जसे जसे लेक्चर होत जातील तसं तसं तुमचा सगळेच्या सगळे पॉइंट हे क्लिअर होत जातील, गॅरंटी, ठीक आहे. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, द ॲबिलिटी टू टेक मोर दॅन वन फॉर्म. म्हणजे काय, असं फंक्शन जो एकापेक्षा अधिक काम करते. जसं फॉर एक्झाम्पल इथं जर समजा आता आपण पॉलिमॉर्फिझमचा कॉन्सेप्ट जर पाहिला तर पॉलिमॉर्फिझमचा कॉन्सेप्ट पाहत असताना लेट सपोज मी एक फंक्शन तयार केलं ज्या फंक्शनचं नाव आहे ऍड, ठीक आहे. इथं मी एक व्हेरिएबल घेतला ए. आता हा एक फंक्शन काय करून राहिला, या ए प्लस ए ला ऍड करून राहिला, ठीक आहे. प्रोग्राम कसा लिहून राहिला ते लक्ष नका देऊ, याचं काम काय, फंक्शनचं काम करून राहिला, ऍड करून राहिला. किती व्हेरिएबल, वन व्हेरिएबल, ठीक आहे. हा एक फंक्शन. दुसरा फंक्शन घेतला मी ऍड नावाचा, त्याच्यामध्ये तीन व्हेरिएबल घेतले, इंट ए, इंट बी आणि इंट सी, है ना.
असे 3 व्हेरिएबल घेतले, जो काय करून राहिला ए प्लस बी प्लस सी तिघांना ऍड करून राहिला, म्हणजे 3 ऍड करून राहिला व्हेरिएबल. तिसरा फंक्शन घेतला ऍड इंट ए कॉमा इंट बी. ठीक आहे, तर ए प्लस बी ह्या दोघांना ऍड करून राहिला. किती व्हेरिएबल ऍड केले? ऍड. आता इथं बघा काय झालं, लक्ष द्या, थोडस कॉन्सन्ट्रेशन इकडे तिकडे जाऊ देऊ नका, इकडे लक्ष द्या. याच्यामध्ये ऑनलाईन मध्ये थोडस कॉन्सन्ट्रेशन तुमचं इकडे तिकडे होते, पण ते लक्ष असू द्या थोडस. बघा इथं एक व्हेरिएबलची ऍडिशन झाली, इथं किती 3 व्हेरिएबलची ऍडिशन झाली, इथं किती 2 व्हेरिएबलची. बघा फंक्शन नेम सेम आहे, हाही ऍड करून राहिला, हाही ऍड करून राहिला आणि हाही ऍड करून राहिला, परंतु इथं हा एकच व्हेरिएबल ऍड करून राहिला, इथं 3 व्हेरिएबल ऍड करून राहिला, इथं 2 व्हेरिएबल करून ऍड करून राहिला. ठीक आहे, फंक्शन नेम सेम बट डिफरंट टाइप्स ऑफ टास्क परफॉर्म. म्हणजे फंक्शनचं नाव सारखं आहे, परंतु हा वेगवेगळं काम करून राहिला. जसं आर्मी मॅन है ना, आर्मी मॅन काय करते, आर्मीची ट्रेनिंग हे तिन्ही ठिकाणी केली जाते. कुठं कुठं? वॉटर, पाण्यामध्ये केली जाते है ना, जमिनीवर केली जाते, पहाडामध्ये केले जाते, आणि जिथं खूप सारं आईस असते है ना, बर्फ असते, बर्फीला जो हे असते, बर्फ जिथं असते तिथं पण याची ट्रेनिंग केली जाते. 3 ठिकाणी. कोण करते? आर्मी मॅन है ना. हा एकच मनुष्य आहे, पण तो 3 ठिकाणी काम करून राहिला. तर याला, या कॉन्सेप्टला आपण पॉलिमॉर्फिझम म्हणतो. ठीक आहे, तर आता पॉलिमॉर्फिझम नंतर परत आता आपण येऊ, पुढचा जो आहे तो आहे फाईल ऑपरेशन. फाईल ऑपरेशन आपला सी प्रोग्रामिंग मध्ये नव्हता. सी प्रोग्रामिंगचा सर्वात शेवटचा युनिट काय होता? तो होता काय? पॉइंटर्स. ठीक आहे, तर आता आपण फाईल ऑपरेशन मध्ये काय पाहणार आहोत, तर लक्ष द्या. फाईल ऑपरेशन मध्ये आपण फाईलवर पाहणार आहोत की फाईल कसं काम करते. समजा आपण एखादी फाईल स्टोअर करून ठेवली. ठीक आहे, याचं नाव आहे व्हिडिओ. ठीक आहे, हा व्हिडिओ आहे. दुसरी फाईल आहे आपली ऑडिओची, ज्याच्यामध्ये MP3 सॉन्ग ठेवून दिले. आणि त्याच्यानंतर तिसरा आहे टेक्स्ट फाईल. तिसरी कोणती आहे? टेक्स्ट फाईल. तर जेव्हा आपण या फाईलला ओपन करतो, तर ही फाईल आपण प्रोग्राम थ्रू कशी ओपन करणार, ही फाईल आपण प्रोग्राम थ्रू कशी ओपन करणार, हा कॉन्सेप्ट आपण फाईल ऑपरेशन मध्ये पाहणार. आपले फोटोज कशा पद्धतीने ओपन होतात, टेक्स्ट फाईल कशा ओपन होतात, कशा पद्धतीने आपण टेक्स्ट फाईल मध्ये लिहू शकतो है ना, प्रत्येक गोष्ट हे प्रोग्रामिंग थ्रू झालेली आहे. हे ना, जर समजा आता मी म्हटलं की इथं जो व्हिडिओ चालू आहे माझा, हा पण एक ऍप्लिकेशन आहे, ज्या ऍप्लिकेशन मध्ये प्रोग्रामिंग केलेली आहे. मग ही जी प्रोग्रामिंग आहे फाईलशी रिलेटेड कशी C++ मध्ये करणार, हे युनिट नंबर आपण लास्ट मध्ये पाहणार आहोत. टोटल आपले 5 युनिट आहे. ठीक आहे, 5 युनिट एक वेळा रिवाइज करू आपण. ठीक आहे, तर लक्ष द्या, रिपीट करतो. पहिला जो युनिट आहे तो आहे युनिट नंबर 1 प्रिन्सिपल ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग 12 मार्क्स. युनिट नंबर 2 फंक्शन अँड कन्स्ट्रक्टर 16 मार्क्स. युनिट नंबर 3 एक्सटेंडिंग क्लासेस युजिंग इनहेरिटन्स 16 मार्क्स. त्याच्यानंतर 4 पॉइंटर्स इन C++, पॉलिमॉर्फिझम इन C++, 16 मार्क्स. आणि नंबर 5 फाईल ऑपरेशन 10 मार्क्स. टोटल किती मार्काचा आहे? 70 मार्क्स आहे. ठीक आहे, 70 मार्क्स आणि 30 मार्क्स इंटरनल, सेम टू सेम आहे. 70 प्लस 30, जशी आपली स्कीम होती तशी स्कीम आहे. ठीक आहे, तर ही के स्कीमचा सिलेबस आपण पाहिला. तर आता तुमचं हे काम आहे की आपली जे युनिट टेस्ट आहे, या युनिट टेस्ट पर्यंत सर्व म्हणजे टोटल आता किती युनिट येतील, तर 2.5 युनिट. तुम्ही विचारसाल सर की आता युनिट टेस्ट पर्यंत किती युनिट येणार आहे. युनिट टेस्ट पर्यंत जेवढे आपले युनिट असेल त्याचे अर्धे. आता तुम्हाला युनिट टेस्ट कधी आहे हे सर्वांनाच माहित आहे, म्हणून लेट करू नका, विषयाकडे थोडस लक्ष द्या. आता आपल्या सुट्ट्या संपलेल्या आहे, त्या सुट्ट्या संपल्यानंतर आता आपल्याला फोकस करायचं की आपल्या युनिट टेस्ट मध्ये आपण स्कोअर कसं करणार. ठीक आहे, तर आपल्याला युनिट टेस्ट वर थोडासा फोकस करायचा आहे. अर्धे युनिट आपले झाले पाहिजे. ठीक आहे, तर हा आपला सिलेबस आहे जो आपल्याला शिकायचा आहे. आता युनिट नंबर 1 आपण स्टार्ट करतोय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचं, ज्याचं नाव आहे प्रिन्सिपल ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. प्रिन्सिपलचा अर्थ तुम्हाला समजते की जे नियम आहे ना, त्याची रूल्स काय, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कशी बनली, काय काय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये बेसिक आहे, हे सगळं युनिट नंबर 1 मध्ये पाहणार. ठीक आहे, आता सध्या सीझन थोडासा पावसाचा चालू आहे. सध्याच्या स्थितीमध्ये जर पाहिलं तर पाऊस चालू आहे, पावसामध्ये बरेचसे स्टुडंट
एन्जॉय पण करून राहिले, पण एन्जॉय करता करता काही काहींचे जीव पण चालले. कसे? धबधब्यावर जातात है ना, धबधब्यावर गेल्यानंतर कधी कधी अचानक पाणी वाढते, त्या पाणी वाढल्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकते. म्हणून थोडस जपून जिथे तुम्ही फिरायला जात असाल, विद्यार्थी फिरायला जातात, हा सीझनच तसा आहे, तर तिथं थोडस जपून जा. ठीक आहे. बरं, आता वापस येऊ, आपण परत येऊ आपल्या कॉन्सेप्टवर. प्रिन्सिपल्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. प्रिन्सिपल ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये आपण काय पाहणार आहोत, तर आता जो सिलेबस आहे के स्कीमचा तुम्ही पाहू शकता, मॅच करू शकता. MSBTचा सिलेबस हाच असला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणी शिकवत असेल तर ऍडव्हान्टेजेस चांगला आहे. ठीक आहे. परंतु तुम्हाला याच्या बाहेरचं एक्झाम मध्ये काहीच येणार नाही. तर काय काय शिकायचं आहे, एक वेळा रिपीट करू. प्रोसिजर म्हणजे पॉप आणि उप याचा डिफरन्स एक्झाम मध्ये विचारलेला आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरा एक क्वेश्चन आहे, सी आणि सी प्लस प्लस मध्ये काय डिफरन्स आहे. तुमच्यापैकी कोणी सांगू शकते का, सी आणि सी प्लस प्लस मध्ये काय डिफरन्स आहे? आताच जस्ट मी काही पॉईंट सांगितले बघा. सी लँग्वेज हा डॉट सी न सेव्ह केला जाते एक्सटेन्शन, आणि सी प्लस प्लस जे एक्सटेन्शन असते ते डॉट सी पी पी असते. सी लँग्वेजचं जे एक्सटेन्शन असते डॉट सी असते, आणि सी प्लस प्लस जे एक्सटेन्शन असते डॉट सी प्लस सी पी पी असते. ठीक आहे, हा डिफरन्स आहे. अजून काय डिफरन्स आहे याच्यामध्ये? खूप सारे आहे. हा टॉप डाऊन अप्रोच फॉलो करते, हा बॉटम अप करते. हे आपण पुढे घेणारच आहोत. ठीक आहे. जस्ट एक आपण पाहिलं की याच्यामध्ये पॉप आणि हुकचा डिफरन्स पाहणार. दुसऱ्या फीचर पाहणार ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे, एक्झाम्पल पाहणार ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग चे एक्झाम्पल्स. जस्ट एक सांगून देतो, सी प्लस प्लस ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा आहे, जावा ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, पायथॉन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग है ना, अशा खूप साऱ्या आहे ज्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ठीक आहे, ते एक्झाम्पल पाहू. अप्लिकेशन ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचं अप्लिकेशन काय? त्याचे अप्लिकेशन म्हणजे याचा यूज करून आपण सर्वात महत्वाचं म्हणजे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा यूज करतो टू डेव्हलप अँड डिझाईन द सॉफ्टवेअर. याच्यामध्ये खूप सारे आहे. एआय सध्या तहलका मचवला आहे याने. एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स सध्या इतकं चालू आहे. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बनवण्यासाठी कोणाचा यूज करतो, तर सी प्लस प्लसचा यूज करतो. एक्सपर्ट सिस्टीम आहे, एक्सपर्ट सिस्टीम, हे एक्सपर्ट सिस्टीम पण आपण याचा यूज करून बनवतो. हे पुढे आपण घेणार आहोत, जस्ट इंट्रोडक्शन देऊन राहिलो मी. त्याच्यानंतर पुढचा आहे डेटा टाइप्स आपण पाहणार आहे. टाइप कॉम्पॅबिलिटी, डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल. आता व्हेरिएबल डिक्लेरेशन काही इतकं कठीण नाही आहे, हे तुम्हाला ऑलरेडी येतेच. व्हेरिएबल डिक्लेअर कशा करतात, जसं फॉर एक्झाम्पल आपण असं लिहितो बघा, इन ए झाला व्हेरिएबल डिक्लेअर. ए हा इंटिजर टाइपचा, याच्यामध्ये येणारा हा डेटा इंटिजर टाइपचा, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फ्लोट पॉइंट किंवा कॅरेक्टर हा डेटा येणार नाही. ओके. त्याच्यानंतर आहे डायनॅमिक इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल, रेफरन्स व्हेरिएबल, टाइप कास्टिंग तुम्हाला पहिले सांगितलं, हे कॉन्सेप्ट आहे. पुढचा स्पेशल ऑपरेटर्स इन सी प्लस प्लस. कोणते कोणते स्पेशल ऑपरेटर्स आहेत? स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर आहेत. ठीक आहे. मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटर आहे, न्यू आणि डिलीट. ठीक आहे, न्यू आणि डिलीट हे मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटर आहे. स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर म्हणजे हे असं स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर असते, हा काय करते, हे स्पेशल ऑपरेटर्स. ठीक आहे, असे खूप सारे स्पेशल ऑपरेटर आहे जे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. पुढचा मॅनिप्युलेटर्स याच्यामध्ये आहे. मॅनिप्युलेटर्स जे असतात हे टाइप कास्टिंग टाइपच असते. हे आपण पाहू मॅनिप्युलेटर कशा पद्धतीने मॅनिप्युलेट केला जाते. त्याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये आपण पाहणार स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम, सी प्लस प्लस प्रोग्राम. सी प्लस प्लस प्रोग्राम कसा राहणार आहे, बेसिक इनपुट आउटपुट काय असते, बेसिक इनपुट आउटपुट ऑपरेशन काय आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपण स्कॅनअप लिहितो है ना, हे स्कॅनअप कोणासाठी आहे, इनपुटसाठी आहे. हे कशासाठी आहे, सी लँग्वेज मध्ये वापरतो. मग सी प्लस प्लस मध्ये काय वापरतो आपण, तर सी प्लस प्लस मध्ये आपण वापरतो सी. कशाचा वापर करतो, सी. तर स्कॅनअपच्या ठिकाणी आता जिथे जिथे स्कॅन करायचं राहील तिथे आपण सी इनचा यूज करू. मग तुम्ही म्हणसाल की सर प्रिंटएफच्या ठिकाणी काय यूज करतो, तर प्रिंटएफच्या ठिकाणी प्रिंटएफ हा आउटपुट साठी वापरला जाते है ना. तर मग प्रिंटएफच्या ठिकाणी आपण कशाचा यूज करू, तर प्रिंटएफच्या ठिकाणी आपण सी आउटचा यूज करू. कशाचा यूज करू, सी आउट. ठीक आहे. ह्या ऑपरेटर, हे एक्सट्रॅक्शन ऑपरेटर आहे आणि इन्सर्शन ऑपरेटर. इन्सर्शन आणि एक्सट्रॅक्शन दोन्ही ऑपरेटरचा आपण यूज करतो, तर डिस्प्ले करण्यासाठी आपण याचा यूज करतो. ठीक आहे. तर हे इनपुट आउटपुट फंक्शन हे आपण याच्यामध्ये पाहणार. ठीक आहे. त्याच्यानंतर सिंपल सी प्लस प्लस प्रोग्राम. आता सी प्लस प्लस सिंपल प्रोग्राम म्हणजे काय, फॅक्टोरियल तुम्हाला फाइंड आउट करता येते है ना, फिबोनाची सिरीज आहे, ऍडिशन ऑफ डिजिट आहे.
ठीक आहे, सम ऑफ हे सेम टू सेम, मल्टिप्लाय आहे, ठीक आहे. तर हे सिंपल प्रोग्राम आहेत जे तुम्हाला याच्यामध्ये करायचे आहे, C++ मध्ये शिकायचे, जे एक्झाम मध्ये येणार आहे. तर तुम्ही म्हणता सर्वात सर मागच्या वर्षी आलेले जे प्रोग्राम होते ते कसे होते, तर मी आता सांगितलं फिबोनाची, फॅक्टोरियल हे प्रिव्हियस इयर मध्ये आलेले प्रोग्राम जे प्रिव्हियस इयर मध्ये आले होते. तर प्रिव्हियस इयर मध्ये आपण पाहिलं की फॅक्टोरियल, फिबोनाची है ना, असे खूप सारे प्रोग्राम्स आहेत जे बेसिक एक्झाम मध्ये विचारतात. फाइंड द ॲव्हरेज ऑफ 4-5 सब्जेक्ट है ना. नेक्स्ट त्याच्यानंतर आता आपण याच्यात पाहणार आहे जो कॉन्सेप्ट आहे ओरिजिनल C++ प्रोग्रामिंग आहे, तो आहे क्लास आणि ऑब्जेक्ट. तो आपण अगोदरच पाहू, क्लास काय आणि ऑब्जेक्ट काय. त्याच्यानंतर आहे इंट्रोडक्शन क्लासचं, स्पेसिफाइंग क्लास, ॲक्सेस स्पेसिफायर, डिफाइनिंग मेंबर ऑफ फंक्शन्स, इनसाइड अँड आउटसाइड क्लास डिफाइनिंग. त्याच्यानंतर क्रिएटिंग ऑब्जेक्ट, मेमरी अलोकेशन ऑब्जेक्ट. हा पहिला युनिटचा टॉपिक आहे जो आपण क्लिअर करणार. ठीक आहे, जस्ट मी टॉपिक वाचले तुमचे, हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे की हे टॉपिक आपले झाले पाहिजे क्लिअर. ओके, चला पुढे मजा येणार आहे. आता आपण पाहणार की व्हॉट इज UOP, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे काय. आता बघा, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा गोष्ट जर केलं तर पहिलाच वर्ड काय आला तुमचा, ऑब्जेक्ट. तर हे समजण्यासाठी तुम्हाला मी ग्रीन बोर्डवर घेऊन जातो, याच्यावरून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजणार की ऑब्जेक्ट म्हणजे काय. ठीक आहे, आता लेट सपोज एक एक्झाम्पल मी तुमच्या समोर घेतो, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, समजा मी म्हटलं की फ्रूट, फ्रूट जो आहे हा एक क्लास आहे. फ्रूट काय, क्लास. मग याचे ऑब्जेक्ट काय, तर या साईडला मी ऑब्जेक्ट लिहितो. ठीक आहे, ऑब्जेक्ट कोणते कोणते, तर बघा फ्रूट मध्ये कोणते कोणते नाव येतात, ऍपल है ना, त्याच्यानंतर बनाना. ठीक आहे, बनाना. त्याच्यानंतर काय, ग्रेप्स. ठीक आहे, हे काय झाले ऑब्जेक्ट. तर काय डिफरन्स दिसून राहिला, क्लास इज अ बिग एंटिटी और क्लास इज अ युनिट. क्लास एक असं युनिट आहे ज्याच्यात सर्वच्या सर्व सिमिलर ऑब्जेक्ट काय होतात, स्टोअर होऊन राहिले, सिमिलर टाइप ऑफ ऑब्जेक्ट. आता बघा याच्यामध्ये ऍपल, बनाना, ग्रेप्स, याच्यामध्ये आपण काही व्यतिरिक्त लिहिलं आहे का, जसं मी सायकल लिहिलं चालेल का, नाही, बिकॉज दीज आर द फ्रुट्स, आणि फ्रुट्स एक युनिट आहे. फ्रुट्स का एक युनिट आहे. तर बघा ऍपल, बनाना, ग्रेप्स हे जे आहे, हे जेव्हा आपण एकत्रित करतो ते क्लास बनते, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, फ्रूट. जसं दुसरं एक उदाहरण घेतलं मी, फ्लॉवर्स. ठीक आहे, आता फ्लॉवर्स एक बिग एंटिटी आहे, एक युनिट आहे, बिग युनिट आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर्स असतात है ना, जसे की रोज है ना, निशिगंध आहे, असे खूप सारे फ्लॉवर्स आहेत. तर हे जे आहेत हे काय झाले, ऑब्जेक्ट झाले. म्हणजे प्रत्येक इच अँड एव्हरीथिंग फ्रॉम दिस क्लास इज अ ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर जर समजा व्हेइकल, जर समजा मी इथलं एक क्लास आहे, व्हेइकल काय एक क्लास आहे. आता व्हेइकल मध्ये तुम्ही पाहू शकता किती प्रकारचे व्हेइकल आहे. जसं मी म्हटलं बाईक हा एक व्हेइकल आहे, कार एक व्हेइकल आहे, बायसिकल है ना, बायसिकल एक व्हेइकल आहे. तर बघा हे सगळेच्या सगळे एका ग्रुप मध्ये जे येऊन राहिले, त्या ग्रुपला आपण काय म्हटलेलं आहे, क्लास. दुसरं स्टुडंट्स हा एक क्लास, स्टुडंट हा एक क्लास आहे. पण स्टुडंट मध्ये जर समजा मी म्हटलं अमित है ना, ईशा, नीमा, या ज्या या स्टुडंट्स ज्या आहेत, ज्या कुठे येऊन राहिल्या, क्लासमध्ये येऊन राहिल्या. ठीक आहे, आता क्लास म्हणजे या एवढी जी लाईन लिहिली आहे त्या लाईन वरून तुम्ही लक्षात घ्या की क्लास म्हणजे ऍक्च्युली काय होत आहे. पहिला आपण फ्रूट घेतला, एक बिग क्वांटिटी आहे ज्याच्यामध्ये कलेक्शन झालं सगळ्या ऑब्जेक्टचं है ना. इथे पण बघा फ्लॉवर्स एक बिग क्वांटिटी आहे ज्याच्यामध्ये कलेक्शन झालं सगळ्या ऑब्जेक्टचं. इथे एक क्वांटिटी आहे ज्याच्यामध्ये कलेक्शन आहे सगळ्या ऑब्जेक्टचं. इथे एक बिग क्वांटिटी आहे ज्याच्यामध्ये एक कॉमन नेम आहे ना, ज्याच्यामध्ये सगळ्या ऑब्जेक्टचं काय कलेक्शन आहे. तर बघा क्लासची डेफिनेशन काय, लक्ष द्या. क्लासची डेफिनेशन काय, क्लास इज द कलेक्शन, क्लास इज द कलेक्शन ऑफ. आता कलेक्शन तर आहे कोणाकोणाचं, हे जे ऑब्जेक्ट आहेत हे कशा टाईपचे आहेत, सिमिलर टाइप ऑफ ऑब्जेक्ट, सिमिलर टाइप ऑफ ऑब्जेक्ट. बघा
हे क्लास आहे, फ्रूट क्लास आहे. याचे जे कलेक्शन आहे हे सिमिलर टाईपचे आहे बघा. ऍपल, बनाना, ग्रेप्स याच्यामध्ये भाजीपाला टाकला का आपण? नाही टाकला. म्हणजे याचं जे कलेक्शन आहे ते सिमिलर टाईप ऑफ ऑब्जेक्टचं आहे. म्हणून आपण याला काय म्हटलेलं आहे? क्लास म्हटलेलं आहे. मग यालाच काऊन क्लास म्हटलं? कारण यांचं सगळ्यांचं काम सारखं आहे. या सगळ्यांचं काम सारखं आहे. ऍपलचं काम पण तेच आहे, बनानाचं, आणि या सगळ्यांचं काम सारखं आहे. यांचे फीचर्स, याचे ऍट्रिब्यूट सारखे आहेत, म्हणून तो फ्रूट मध्ये येते. म्हणून हा सिमिलर मध्ये येते. आता दुसरी जर समजा गोष्ट केली आपण, बघा दुसऱ्यासाठी तेच लागू होते. क्लास इज द कलेक्शन ऑफ सिमिलर टाईप ऑफ ऑब्जेक्ट. बघा त्याच्यामध्ये रोज आहे, निशिगंध, जेवढी फुलांचे नावं असतील ते सगळेच्या सगळे फुलं कशामध्ये? फ्लॉवर येते. बाईक, कार, बायसिकल हे सगळे ऑब्जेक्ट आहेत, सिमिलर टाईप ऑफ ऑब्जेक्ट आहे ना. सगळ्यांची सिमिलॅरिटी, यांचे ऍट्रिब्यूट सेम आहेत. आता तुम्ही म्हणता सर ऍट्रिब्यूट म्हणजे काय? तर बघा ऍट्रिब्यूट सगळ्यांचे सेम कसे असणार? बघा या बाईकला कलर येते, कलरचे बाईक असतेच, कलरचा कारही असते, कलरची बायसिकलही असते. आले तीन. त्याच्यानंतर प्राइस बघा, प्रत्येकाची प्राइस ऍट्रिब्यूट बघा. यालाही प्राइस लागते, यालाही प्राइस लागते, यालाही प्राइस लागते, है ना. त्याच्यानंतर अजून याची या सायकलची किंवा बायसिकलचा एखादा आयडी नंबर असेल, तो नंबर लागते. बाईकचा नंबर असते, कारचा नंबर असते, सायकलचाही नंबर असते. तर हे जे ऍट्रिब्यूट आहेत हे या प्रत्येकाची कॉमन आहे. म्हणून हे व्हेइकल नावाच्या क्लासमध्ये होते. म्हणून क्लासची डेफिनेशन काय? क्लास इज द कलेक्शन ऑफ सिमिलर टाइप ऑफ ऑब्जेक्ट. क्लास इज द कलेक्शन ऑफ सिमिलर टाइप ऑफ ऑब्जेक्ट. हे झाली डेफिनेशन क्लासची. मग आता सर ऑब्जेक्टची डेफिनेशन काय? ऑब्जेक्टची डेफिनेशन काय? तर बघा क्लास पासून काय बनला? ऑब्जेक्ट. क्लास मधला प्रत्येक घटक काय झाला? ऑब्जेक्ट झाला. बघा त्याला कसं आपण म्हणू? क्लास मधला प्रत्येक घटक काय झाला? ऑब्जेक्ट झाला. तर त्याला आपण कसं म्हणू की हा क्लास आहे? तर क्लासची डेफिनेशन तर झाली. आता ऑब्जेक्टची डेफिनेशन पाहू. व्हॉट इज ऑब्जेक्ट? तर एकदम सिंपल डेफिनेशन आहे. ह्या सिंपल सिंपल डेफिनेशन तुम्हाला मी समजून सांगून राहिलो एकदम शॉर्टकट. ऑब्जेक्ट इज द इन्स्टन्स ऑफ क्लास. इन्स्टन्स ऑफ क्लास. बघा ऑब्जेक्ट इज द इन्स्टन्स ऑफ क्लास म्हणजे काय? ऑब्जेक्ट कोणापासून बनला? या क्लास पासून. हा ऑब्जेक्ट कुठून बनला? या क्लास पासून. हा ऑब्जेक्ट कोणापासून बनला? या क्लास पासून. हा ऑब्जेक्ट कुठून बनला? या क्लास पासून, है ना. म्हणून ऑब्जेक्ट हा जो आहे या क्लासचा इन्स्टन्स आहे, याच्यापासूनच बनलेला आहे. रोज इज द इन्स्टन्स ऑफ फ्लॉवर. निशिगंधा इज द इन्स्टन्स ऑफ दिस, है ना. तर बाईक इज द इन्स्टन्स ऑफ दिस. जर झालं याच्यापासून जो एक एक घटक बनते त्याला आपण काय म्हटलेलं आहे? ऑब्जेक्ट. एकदम सिंपल डेफिनेशन आहे. तर काय सांगाल तुम्ही? क्लास आणि ऑब्जेक्टची डेफिनेशन एक वेळा रिपीट. क्लास इज द कलेक्शन ऑफ सिमिलर टाइप ऑफ ऑब्जेक्ट, whereas ऑब्जेक्ट इज द इन्स्टन्स ऑफ क्लास. ओके. आता काही उदाहरण तुमच्या समोर देतो. चला व्हेजिटेबल काय आहे कोण सांग? क्लास आहे की ऑब्जेक्ट आहे? व्हेजिटेबलचं स्पेलिंग चुकलं, एक वेळा रिपीट. व्हेजिटेबल सांगा काय व्हेजिटेबलचं स्पेलिंग हे? व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स क्लास आहे की ऑब्जेक्ट आहे? यस करेक्ट, हा एक क्लास. ऑब्जेक्ट काय याचे? टोमॅटो, है ना, ओनियन, हे काय झाले याचे? ऑब्जेक्ट. मग आता चला दुसरा तुमच्या समोर लिहितो मी. टेबल. टेबल काय आहे हे सांगा, क्लास आहे की ऑब्जेक्ट आहे? यस करेक्ट, टेबल इज द ऑब्जेक्ट. मग याचा क्लास काय? तर क्लास काय येणार? फर्निचर. फर्निचर मध्ये येतात ना टेबल. यस और नो? बर. चला मी म्हटलं की एक गर्ल आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर बॉईज आहे, ठीक आहे, गर्ल आहे आणि बॉय आहे, मॅन आहे, ठीक आहे. मग आता सांगा हे काय? क्लास की ऑब्जेक्ट? तुम्ही स्वतः सिलेक्ट करा, सांगा. आता डिसिजन घेऊ शकता कशाला क्लास म्हणतो आपण, कशाला ऑब्जेक्ट. यस करेक्ट आन्सर, दिस आर ऑब्जेक्ट. बरं याचा क्लासचं नाव काय? मग याचा क्लास काय ना? ह्युमन. क्लासचं नाव काय येणार? ह्युमन. समजलं का? तर हे आहे क्लासेस आणि ऑब्जेक्ट. एकदम सिंपल डेफिनेशन आहे क्लासची आणि
ऑब्जेक्टची. ओके, आता रिपीट येऊ आपण आपल्या सिलेबसकडे. बघा आपला पहिला क्वेश्चन जो आहे, बघा आपला जो पॅटर्न आहे अशा पॅटर्नचा आहे. लेटेस्ट क्वेश्चन आपल्या याच्यामध्ये आहे आणि सर्व नोट्स तुम्हाला आपल्या याच्यावरती उपलब्ध आहे. जो रेकॉर्डिंग लेक्चर्स हे घेऊन विकत घेणार आपल्याकडून, त्यांच्याकरिता हे सगळे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला मिळणार. ओके, हा. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगची डेफिनेशन आता पहा काय आहे. ऑब्जेक्ट, बघा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मधला पहिलाच वर्ड काय, ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्टची डेफिनेशन तुम्हाला समजली की ऑब्जेक्ट इज द इन्स्टन्स ऑफ क्लास. हा कोणत्या तरी क्लासला बिलॉंग करते. ओरिएंटेड प्रोग्रामिंग हे एक ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे ज्याच्यामधून आपण काही ना काहीतरी डेव्हलपमेंट करू शकतो, सॉफ्टवेअर तयार करू शकतो. इज अ कम्प्युटर प्रोग्रामिंग मॉडेल. यस, म्हणजे काय की कम्प्युटर प्रोग्रामिंग मॉडेल हा इथं तयार झालेला आहे. मॉडेल म्हणजे काय, ज्याच्यावर आपण डेव्हलपमेंट करू शकतो. कम्प्युटर प्रोग्रामिंग मॉडेल दॅट ऑर्गनायझेस, काय ऑर्गनाइज करते लक्ष द्या, दॅट ऑर्गनायझेस सॉफ्टवेअर डिझाईन. म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करते, डिझाईन करते, तयार करते अराउंड द डेटा अँड ऑब्जेक्ट. म्हणजे जे सॉफ्टवेअर तयार करणार ते कशाच्या फॉर्म मध्ये असणार, डेटा आणि ऑब्जेक्टच्या फॉर्म. म्हणजे एक एंटिटी असणार, ती कोणत्या ना कोणत्या क्लासला काय करणार, फॉलो करणार, कोणत्या ना कोणत्या क्लासमध्ये येणार, ग्रुपमध्ये येणार. रॅदर दॅन फंक्शन अँड लॉजिक. म्हणजे आता फंक्शन अँड लॉजिकला गायब व्हावं लागणार. याच्या ठिकाणी आता आपण यूज करणार काय, डेटा ऑर ऑब्जेक्ट. काय यूज करणार, डेटा ऑर ऑब्जेक्ट. जिथं आपण सी लँग्वेज मध्ये फंक्शन आणि लॉजिक यूज करतो, फंक्शन आणि लॉजिक यूज करत होतो, तिथं आता आपण काय यूज करणार, डेटा ऑर ऑब्जेक्ट. काय यूज करणार, डेटा ऑर ऑब्जेक्ट. म्हणून याची डेफिनेशन एक वेळा रिपीट करतो. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग is a computer programming model that organizes software design around a data object rather than function and logic. ही एक सिंपल डेफिनेशन आहे की याच्यामध्ये हा जो आहे कम्प्युटर प्रोग्रामिंग मॉडेल आहे, जो ऑर्गनाइज करते डेटाला सॉफ्टवेअर डिझाईन बनवण्यासाठी, कशाच्या थ्रू, ओनली आणि ओनली डेटा अँड ऑब्जेक्टच्या फॉर्म मध्ये, जिथं की तो फंक्शन आणि लॉजिकचं काहीही काम करणार नाही. एकदम सिंपल डेफिनेशन आहे. एवढी डेफिनेशन तुम्हाला खूपची लक्षात ठेवायची. आता त्याच्यानंतर मग ऑब्जेक्टची डेफिनेशन दिली आहे. ऑब्जेक्ट इज डिफाइंड ॲज द डेटा फील्ड हॅज युनिक ऍट्रिब्यूट अँड बिहेवियर. युनिक ऍट्रिब्यूट अँड बिहेवियर तुम्हाला पहिले सांगितलं की जर समजा मी म्हटलं की ॲनिमल, सांगा बरं ॲनिमल काय, क्लास आहे की ऑब्जेक्ट आहे? नो, ॲनिमल इज द क्लास. आणि ऑब्जेक्ट काय येणार, डॉग है ना. त्याच्यानंतर कॅट, हॉर्स, हे सगळे काय झाले, ऑब्जेक्ट झाले. मग आता बघा ऑब्जेक्ट कोणाला म्हटलं जाते, हे ऑब्जेक्ट आहे, हाही ऑब्जेक्ट आहे, हाही ऑब्जेक्ट आहे. मग यालाच कोण ऑब्जेक्ट म्हटलेलं आहे, बिकॉज याचं काहीतरी युनिक आहे. काय युनिक आहे, ऍट्रिब्यूट आणि बिहेवियर. बघा यांचं बिहेवियर सारखं असते, सगळ्या प्राण्यांचं बिहेवियर सारखं असते. प्राणी बोलतच नाही तुम्हाला, पहिली गोष्ट. हे जे प्राणी यांचं बिहेवियर सेम असते. ऍट्रिब्यूट म्हणजे काय, यांचा कलर है ना, हा यांचा साऊंड, प्रत्येकाला साऊंड असते, आवाज असतो, पण वेगवेगळा असतो, पण हे ऍट्रिब्यूट असतात, हे यांचे असतात है ना. म्हणून याच्यामध्ये काहीतरी युनिक असते. युनिक म्हणजे आपण आता सांगितलं की बिहेवियर, यांचे नाव, यांचे कलर, हे याला आपण युनिकनेस म्हटलेलं आहे. युनिक याला आपण का म्हटलेलं आहे, बिकॉज हे सगळे कशामध्ये येतात, अॅनिमल्स मध्ये येतात. कशामध्ये येतात, अॅनिमल्स मध्ये येतात. आणि अॅनिमल्स हा एक क्लास आहे, ज्या क्लासमध्ये हा प्रत्येक वेगवेगळा काय असतो, ऑब्जेक्ट असतो. मग ऑब्जेक्टची डेफिनेशन तर आताच तुम्हाला सांगितलं. ऑब्जेक्ट इज इन्स्टन्स ऑफ क्लास आणि क्लास इज द कलेक्शन ऑफ सिमिलर टाइप ऑफ ऑब्जेक्ट. दोन्ही डेफिनेशन तुम्हाला समजून सांगितल्या. या डेफिनेशन फायनल इयर पर्यंत नाही, त्याच्या पुढं इंजिनिअरिंगच्या नंतरही जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जासाल तेव्हाही तुम्हाला कामात पडणार. इवन जावा मध्ये शिक्षाल तर जावा ही उप लँग्वेजेस आहे. जावा मध्ये तुम्हाला विचारला जाणार व्हॉट इज क्लास, व्हॉट इज ऑब्जेक्ट. ही डेफिनेशन इथूनच रट्टा मारून घ्या, पाठ करून घ्या, रिमेंबर करा. ठीक आहे, की काय क्लास आणि काय ऑब्जेक्ट, आणि तुम्हाला ते कॅटेगराइज करता आलं पाहिजे. ठीक आहे. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे समजवण्यासाठी, तुम्ही पाहू शकता. मी आता जस्ट समजवलं तरी एकदा पाहून घ्या. An object range from physical entities such as human being who is described by properties like name, address, है ना. ह्युमन बीइंग हा कशाने डिस्क्राइब केला जाते, नावाने आणि त्याच्या ऍड्रेस ना डिस्क्राइब केला जाते. आता एक क्लास घेतला, कोणता, कार. टू ऑल कंटेन द प्रॉपर्टीज ऑफ कार मस्ट हॅव, कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज कारच्या, कलर, ब्रँड, मॉडेल, है ना. कलर, ब्रँड, मॉडेल, हे काय प्रॉपर्टीज.
वी देन क्रिएट द इन्स्टन्स ऑफ कार टाइप ऑब्जेक्ट माय कार. म्हणजे याचा जो ऑब्जेक्ट आहे तो आपण काय बनवणार, माय कार. ठीक आहे, टू रिप्रेझेंट अ स्पेसिफिक कार. म्हणजे आता हे कार तर खूप सारे असतात, पण त्या कार पैकी तुमची कोणती कार आहे त्यासाठी आपण काय नाव लिहिलं, माय कार. हा त्याचा ऑब्जेक्ट झाला. तर याच्यामधलं काय इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय डेफिनेशन ऑफ हू. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हू. राईट डाऊन इट. हे तुम्हाला लिहिणं आहे, हे लक्षात ठेवा. आपली जी एक्झाम आहे ती ऑफलाईन रित्या आहे, म्हणून सर्वांना माझं असं सांगणार सूचना आहे की तुम्ही लिहत चला. जरी मी ऑनलाईन तुम्हाला हे रेकॉर्डिंग देत आहो, ठीक आहे, किंवा ऑनलाईन क्लास घेत आहो, तर तुम्ही याचं लिहत चला. हे जर लिहिलं नाही तर तुम्हाला काही समजणार नाही आणि तुम्हाला 3 घंटे तुम्हाला पेपर द्यायचा आहे MSBTचा. लक्ष ठेवा, MSBTचा 3 तास तुम्हाला पेपर द्यायचा आहे, म्हणून हे लिहिणं गरजेचं आहे. तर ह्या पॉईंट इम्पॉर्टंट आहे आणि ऑब्जेक्ट आणि क्लासची डेफिनेशन महत्वाचे, एक्झाम्पल इम्पॉर्टंट नाहीये. ओके, चला एक कॉन्सेप्ट दाखवलेला आहे की याच्यामध्ये काय काय असते. तर हे फीचर्स आहेत, हे जे आपण बोललो ना, याच्यामध्ये बघा काय आहे, ऑब्जेक्ट आहे. हा आपला कम्प्युटर दिलेला आहे, कम्प्युटरमध्ये क्लास आहे. ठीक आहे, क्लास आहे, ऑब्जेक्ट आहे, इनहेरिटन्स आहे, पॉलिमॉर्फिझम आहे, इनकॅप्सुलेशन आहे, ऍब्स्ट्रॅक्शन आहे. हे सगळेच्या सगळे काय आहे, फीचर्स आहे. काय फीचर्स आहे. हा तुम्ही म्हणसाल सर तुम्ही फक्त थेरी घेऊन राहिले, प्रॅक्टिकल आणि प्रोग्राम कधी. बघा, जिथपर्यंत थेरी आपली क्लिअर होत नाही तिथपर्यंत प्रोग्राम होणार नाही. प्रोग्राम आपण नेक्स्ट क्लासमध्ये तुम्हाला मी सुरुवात करून देणार की कसा प्रोग्राम लिहितो आपण, कसा एक्झिक्यूट करायचा, कसा रन करायचा, हे पण सांगणार आणि ते पण प्रॅक्टिकली करून दाखवणार. म्हणून असं समजू नका की सर आपण थेरी करून, आपल्याला दोन्ही एकी बॅलन्स ठेवायचा आहे, बॅलन्स ठेवायचा आहे. ठीक आहे, थेरी प्लस प्रॅक्टिकल प्रोग्राम ह्या दोघांचं मिश्रण करून तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता. ओके, चला नेक्स्ट पुढे. आता सर्वात महत्वाचा जो क्वेश्चन आहे तो आहे डिफरन्स बिटवीन पॉप अँड उप. ठीक आहे, यालाच आपण सी आणि सी प्लस प्लस मध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे, तर सी आणि सी प्लस प्लस ला डिफरन्स पाहू आपण. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सी अँड सी प्लस प्लस. चला, तर सगळ्यात पहिला जो डिफरन्स आहे सी आणि सी प्लस प्लस मधला, एकदम सोपी आहे, इझी आहे. याचे छोटे छोटे पॉईंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तुम्ही सर एवढे सारे तर पॉईंट लिहून ठेवले आहे, तुम्ही किती लिहायचे. तर एक्झाम मध्ये फक्त 4 तुम्हाला विचारले जाते. ठीक आहे, परंतु तुमचे मार्क्स कुठेही कटले नाही पाहिजे त्याच्यासाठी 2 एक्स्ट्राचे लिहून टाकायचे. एक्स्ट्राचे 2 असले पाहिजे. समजा याच्यामधला एखादा तुमचा चुकीचा निघाला तर इकडे तुमचे मार्क्स कटणार नाही. म्हणजे 4 पैकी 4 मार्क्स तुम्हाला भेटले पाहिजे, 4 आउट ऑफ 4. म्हणून कधीही लक्षात ठेवा, एक्स्ट्राचे क्वेश्चनही पण लिहून घेतले पाहिजे, क्वेश्चन आन्सर, आणि एक्स्ट्राचे जे पॉइंट असतात ते पण तुम्ही ऍड करले पाहिजे. हे तुम्ही सवय ठेवा, तरच तुम्ही आउट ऑफ मध्ये जासाल. अदरवाईज तुम्ही जर म्हणसाल की 4च लिहायला सांगितले 4च लिहितो, असं करू नका. ठीक आहे, चला पहिला पॉइंट पाहू आपण, सी आणि सी प्लस प्लसचा डिफरन्स. फर्स्ट पॉइंट, पहिल्या पॉइंट मध्ये काय म्हटलेलं आहे लक्ष द्या. सी इज अ स्ट्रक्चरल प्रोग्रामिंग लँग्वेज. कारण सी मध्ये आपण पाहतो स्ट्रक्चर तयार करतो, प्रोसिजर बनवतो आपण. स्ट्रक्चर किंवा त्याला आपण प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणतो. पहिल्या स्टेप मध्ये काय होणार, सेकंड स्टेप मध्ये काय होणार, थर्ड स्टेप मध्ये काय होणार, तसं स्टेप बाय स्टेप याला आपण प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणतो. हा पॉइंट लक्षात ठेवा. याला आपण स्ट्रक्चर प्रोग्रामिंग म्हणतो किंवा प्रोसिजर ओरिएंटेड म्हणतो. ठीक आहे, सी प्लस प्लस हे दोन्ही आहे, स्ट्रक्चर आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. सी प्लस प्लस दोन्ही आहे, स्ट्रक्चर आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, ह्या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आहेत. काय म्हटलेलं आहे लक्ष द्या. सेकंड पॉइंट मध्ये असं म्हटलेलं आहे आपल्याला की सी लँग्वेज मध्ये आपण फॉलो करतो टॉप डाऊन अप्रोच आणि सी प्लस प्लस मध्ये आपण फॉलो काय करतो, बॉटम अप अप्रोच. आता याचा काय फंडा आहे, याचा अर्थ काय होते हे समजून घेण्यासाठी आपण काय करू, आपण गुगल वरती जाऊ. ठीक आहे, एखादी साईट मी ओपन करतो, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येते की ऍक्च्युअली काय होऊन राहिलं. ठीक आहे, एखादा ऑन करतो. हा एक उदाहरण समजण्यासाठी, तुम्हाला समजलं पाहिजे त्याच्यासाठी, तर MSBT ची वेबसाईट ओपन करतो. ओके, हे MSBT ची वेबसाईट तुमच्या समोर ओपन करत आहे, हे समजण्यासाठी आहे. हे वेबसाईट मी ओपन केली. आवाज येत आहे, येस ऑर नो? ओके, ठीक आहे. तर लक्ष द्या, टॉप डाऊन आणि बॉटम अप अप्रोच म्हणजे काय होते. तर लक्ष द्या, ही
MSBT ची वेबसाईट. ठीक आहे. आता या वेबसाईट मधला सगळ्यात मोठा मॉड्यूल कोणता आहे, तर तो आहे हा, ही वेबसाईट. इथून एवढा हा पूर्ण एक मोठा मॉड्यूल आहे. ठीक आहे. याला आपण बिग मॉड्यूल म्हणू. कोणता मॉड्यूल? बिग मॉड्यूल. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा जो मॉड्यूल आहे याचा, त्याच्यानंतर हे जे आहे हे सब मॉड्यूल्स आहे. याला आपण काय म्हणतो? सब मॉड्यूल. हे जे आहे याला आपण सब मॉड्यूल म्हणतो. लक्षात आहे मी काय म्हणून राहिलो? मी तुम्हाला समजून सांगू राहिलो की काय की तुमचा टॉप डाऊन आणि बॉटम अप अप्रोच काय आहे, हा तुमचा डेटा स्ट्रक्चर मध्ये पण विचारला जाते, टॉप डाऊन आणि बॉटम अप अप्रोच मध्ये. ठीक आहे. तर इथं बघा, हे जे आहे हे सगळेच्या सगळे सब मॉड्यूल्स आहे. आता या सब मॉड्यूल वरती समजा आपण क्लिक केलं, लेट सपोज मी क्लिक करतो अबाउट वर. बघा, या अबाउट वर क्लिक केलं ना, तर अबाउट शी रिलेटेड डेटा आयटम तुमच्या समोर ओपन झाले. हे बघा, एक वेळा समजून सांगतो. हे बघा, हे आहे ना, हे तुमचे डेटा मॉडेल चालू झाले. तर मग लक्ष द्या, याच्यात काय झालं, हा ओपन समजा केला आपण. ठीक आहे. हा ओपन केला तर तुमचा स्मॉलेस्ट मॉड्यूल तुमच्या समोर आला. ठीक आहे. म्हणजे याच्या पुढे काहीच नाही आता. हा झाला स्मॉलेस्ट मॉड्यूल. हा झाला सगळ्यात शेवटचा म्हणजे स्मॉलेस्ट मॉड्यूल. ठीक आहे. तर टॉप डाऊन अप्रोच म्हणजे काय, लक्ष द्या. सी प्रोग्रामिंगचा, C++ प्रोग्रामिंगचा टॉप डाऊन म्हणजे काय, तर सगळ्यात पहिले आपण याचा विचार करतो की ही वेबसाईट कशी बनणार, हे नाव डिझाईन कशी बनणार है ना, आपल्यासाठी कोणता डोमेन घ्यावा लागेल, याच्यावर आपण फोकस करतो. बिगेस्ट याच्यावर, याला आपण टॉप म्हणतो. मग आपण हे जे नाव तयार झालेले आहे याचा विचार करतो. हे झाले तुमचे सब मॉड्यूल्स. अरे नंतर सगळ्यात शेवटी लहानातला लहान पार्ट याला तयार करतो. हा झाला तुमचा बॉटम. मग आता सी प्रोग्रामिंग कोणत्या टाईपचे आहे, तर सी प्रोग्रामिंग या टाईपचे आहे की सगळ्यात पहिले बिगेस्ट मॉड्यूल, मग सब मॉड्यूल आणि मग स्मॉलेस्ट मॉड्यूल. हे सी प्रोग्रामिंग आहे. मग C++ काय फॉलो करते, बॉटम अप. बॉटम म्हणजे काय, सगळ्यात पहिले हे लिहिणार तो, हे सगळं लिहून ठेवणार, मग नंतर हे तयार करेल सब मॉड्यूल्स, आणि नंतर सगळ्यात शेवटी जो टॉपचा मॉड्यूल आहे तो तयार करेल. म्हणजे कसा, उलटा, याचा आरो वरती. म्हणजे पहिले बॉटम तयार करेल, मग मिडल, मग टॉप. म्हणून सी हा टॉप टू बॉटम आहे, याचा आरो खाली. तर C++ हा बॉटम टू टॉप अप्रोच फॉलो करते. म्हणजे विचार करत असताना याच्यामधली फंक्शनिंग जे आहे ते असा विचार करते, असा अप्रोच ठेवते. ठीक आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे, सी डझंट सपोर्ट व्हर्च्युअल फंक्शन्स. काही व्हर्च्युअल फंक्शन्स असतात ते आपल्याला पुढे समजणार. C++ सपोर्ट व्हर्च्युअल फंक्शन, म्हणजे सी लँग्वेज मध्ये व्हर्च्युअल फंक्शन नाहीये, तर इकडे हे सपोर्ट करते व्हर्च्युअल फंक्शन. हे मी तुम्हाला डीपली पुढे सांगणार. त्याच्यानंतर सी डझंट सपोर्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड फीचर. सरळ सरळ आहे, ऑब्जेक्टचा कामच नाही आहे सी लँग्वेज मध्ये. C++ मध्ये प्रत्येक फीचर हा ऑब्जेक्टचा फॉर्म आहे, सपोर्ट करेल. ऑपरेटर ओव्हरलोडिंग इज नॉट पॉसिबल. याच्यामध्ये एक ऑपरेटर ओव्हरलोडिंग कॉन्सेप्ट आहे जो सी लँग्वेज मध्ये पॉसिबल नाही आहे, पण C++ मध्ये ऑपरेटर ओव्हरलोडिंग होते. डेटा सिक्युरिटी इज व्हेरी लेस. बघा, डेटा कमी सिक्युअर राहते, म्हणजे याच्यामध्ये सिक्युरिटी नाहीच. सिक्युरिटी कशामध्ये आहे, तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये काय सिक्युरिटी आहे. त्याच्यानंतर सी लँग्वेज ही एक मिडल लेवल लँग्वेज. सी लेवल काय, एक मिडल लेवल लँग्वेज आहे, आणि ही जी आहे ही आहे हायर लेवल लँग्वेज, हाय लेवल लँग्वेज आहे C++. नेक्स्ट पॉइंट, पुढचा. ह्या नोट्स वगैरे सगळे भेटतील तुम्हाला. नोट्स, मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन, मॉडेल आन्सर, हे रेकॉर्डिंग लेक्चर्स, रेकॉर्डिंग व्हिडिओज, हे सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत. ठीक आहे. सी प्रोग्राम्स आर डिवायडेड इंटू मॉड्यूल्स. याला आपण मॉड्यूल्स मध्ये डिवाइड करतो, म्हणजे फंक्शन मध्ये डिवाइड करतो, परंतु हा ऑब्जेक्ट मध्ये डिवाइड होते. नेक्स्ट पॉइंट, मेन, सी मेन कॅन बी कॉल्ड ॲज द अदर फंक्शन्स. हा फंक्शन्स मध्ये डिवाइड करते, हा करत नाही. नेम स्पेस आर नॉट अवेलेबल इन सी. म्हणजे हेडर फाईल मध्ये आपण नेम स्पेस वर्ड लिहितो, तो सी मध्ये अवेलेबल नाही आहे, C++ मध्ये आहे. एक्सेप्शन हँडलिंग हा कॉन्सेप्टच नाही याच्यामध्ये आहे, हे कॉन्सेप्ट आपण याच्यामध्ये पाहू. फंक्शन ओव्हरलोडिंग हा याच्यामध्ये नाहीये, याच्यामध्ये आहे. फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे एकापेक्षा अधिक फंक्शन आपण यूज करतो, आर्ग्युमेंट वेगवेगळे यूज करतो. स्कॅनअप हा एक महत्वाचा पॉइंट आहे पुढचा. बघा, स्कॅनअप आणि प्रिंटअप हे इनपुट आउटपुट साठी यूज केले जातात. C++ मध्ये सी इन इनपुट साठी आणि सी आउट आउटपुट साठी यूज केले जाते. फाईल एक्सटेन्शन पहा, .x.c आहे आणि .cpp आहे. आता याच्यामधले 5-6 पॉईंट इम्पॉर्टंट तुम्हाला समजून सांगतो मी, फक्त जे तुम्हाला रिमेंबर ठेवायचे आहे. ठीक आहे. आता कोणते कोणते इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते समजून घ्या.
पहिला पॉइंट की ही जी आहे हे स्ट्रक्चर ओरिएंटेड आहे आणि हे दोन्ही आहे, हा पहिला पॉइंट. दुसरा की सी फॉलोज टॉप डाऊन अप्रोच. ठीक आहे. आता आणखी एक इम्पॉर्टंट काय की हा डेटा सिक्युरिटी इज व्हेरी लेस. हा एक महत्वाचा पॉइंट आहे याच्यामधला की याच्यामधला जो डेटा सिक्युरिटी असते ते कमी असते, पण इकडे डेटा सिक्युरिटी जास्त असते. अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे सी इज मिडल लेवल लँग्वेज. सी एक मिडल लेवल लँग्वेज आहे आणि सी प्लस प्लस जे आहे ते हाय लेवल लँग्वेज. कोणती लँग्वेज आहे? हाय लेवल लँग्वेज आहे. त्याच्यानंतर आता हे जरी 4 पॉइंट जे इम्पॉर्टंट सांगितले, अजून काही इम्पॉर्टंट पॉइंट आहेत पुढे तुम्हाला समजून सांगतो. हे 2 इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. कोणते? स्कॅनअप प्रिंटअप है ना. बघा, स्कॅनअप प्रिंटअप इज यूज्ड इनपुट आउटपुट आणि सी इन सी आउट यूज्ड इनपुट आउटपुट. फाईल एक्सटेन्शन डॉट सी आणि फाईल एक्सटेन्शन इज डॉट सीपीपी. फाईल एक्सटेन्शन जे आहे ते डॉट सीपीपी असते, याचं आणि याचं असते डॉट सी. असे टोटल 6 इम्पॉर्टंट पॉईंट सांगितले. याच्यापैकी तुम्हाला सगळे लर्न करायची आवश्यकता नाही, पण जे तुम्हाला याच्यातले इझी वाटतात हे इझी पॉइंट तुम्ही लर्न करू शकता. ठीक आहे. चला आता पुढचं नेक्स्ट जो आहे एकदम सिंपल आहे, इझिली लवकरात लवकर तुम्हाला हा एवढा टॉपिक खतम करतो आणि आज आपण थांबून जाऊ. याच्या पुढचं जे आहे ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहू. आणि एक महत्वाची गोष्ट काय की तुम्हाला आपल्या नोट्समध्ये काय पाहायला भेटते, तर नोट्समध्ये अपडेट पाहायला भेटते की हा क्वेश्चन कोणत्या वर्षी विचारलेला आहे. हे एक महत्वाची गोष्ट आहे की हा क्वेश्चन कधी विचारला गेलेला आहे, किती महत्व आहे या क्वेश्चनला. ठीक आहे. तो हा किती वेळा विचारलेला तुम्ही पाहू शकता, इथं स्क्रीनवर मी दिलेला आहे. आता पुढचं पॉप आणि उपचे जवळपास जे पॉइंट्स आहेत ते सेमच, कारण सी आणि सी प्लस प्लसचा आपण जस्ट डिफरन्स पाहला. तर पॉप आणि उपचा हे कॉन्सेप्ट दोन्ही सेमच आहेत. तरी एक वेळा आपण लवकरात लवकर म्हणजे फास्ट थोडासा पाहून घेऊ पॉप आणि उपचा. पॉप म्हणजे प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे, हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे. हा फोकस करते प्रोसिजर, हा फोकस कशावरती करते? डेटावरती. त्याच्यानंतर जो जो काही लार्ज प्रोग्राम आहे तो डिवाइड करते कशामध्ये? मल्टिपल फंक्शन. लक्षात ठेवा, याच्यामध्ये फंक्शन होतात, याच्यामध्ये ऑब्जेक्ट होतात, मल्टिपल ऑब्जेक्ट. ठीक आहे. जर एक मोठा बिग प्रोग्राम असला, हा बिग प्रोग्रामला हा फंक्शन मध्ये डिवाइड करते, फंक्शन 1 फंक्शन 2. पण हा जर बिग प्रोग्राम असेल तर या लार्ज प्रोग्रामला हा ऑब्जेक्ट मध्ये करते, ऑब्जेक्ट 1 ऑब्जेक्ट 2. ऑब्जेक्ट काय आहे हे एक्झॅक्टली नंतर आपण पाहू, पण हा ऑब्जेक्ट मध्ये डिवाइड करते, हा फंक्शन मध्ये डिवाइड करते, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डेटा याच्यामध्ये मूव्ह होते ओपनली अराउंड द सिस्टीम फ्रॉम फंक्शन टू फंक्शन. एका फंक्शन मधून दुसऱ्या फंक्शन मध्ये ओपनली जाते, ओपनली डेटा, म्हणजे याच्यात काही प्रॉब्लेम नाही. जसं की हा फंक्शन 1 आहे आणि हा फंक्शन 2 आहे. या फंक्शन 1 मधून डेटा फंक्शन 2 मध्ये जाते, फंक्शन मधला डेटा फंक्शन F1 मध्ये जाते. इकडे काय म्हणते? डेटा इज हिडन अँड कॅन नॉट बी एक्सेस बाय एक्सटर्नल फंक्शन. समजा एक फंक्शन आहे, ठीक आहे, हा F1 फंक्शन आहे आणि हा एक फंक्शन आहे, फंक्शन 2 आहे. ठीक आहे. आता हे फंक्शन कशात असतात? हे फंक्शन असतात ऑब्जेक्ट मध्ये. हा आहे ऑब्जेक्ट 1 आणि हा आहे ऑब्जेक्ट 2. आता जर समजा डेटा जर हाईड केला यांनी जर डेटा हाईड केला तर याचा डेटा दुसरा फंक्शन ऍक्सेस करू शकत नाही. मग हे जे दोन ऑब्जेक्ट आहेत, या दोन ऑब्जेक्ट मध्ये आपण पाहतो की याने जर समजा डेटा हाईड करून ठेवला ना, तर याचा डेटा जर समजा हा फंक्शन ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा डेटा ऍक्सेस करू शकत नाही. हा खूप मोठा फीचर आहे, हाईड केलेला फीचर. म्हणजे जसं आपण मोबाईलला पासवर्ड लावतो है ना, मोबाईलला पासवर्ड लावल्यानंतर दुसरा कोणी जर समजा याचा ओपन करण्याचा प्रयत्न केला तर ओपन होते का? नाही. तसंच हे दोन ऑब्जेक्ट आहेत, या ऑब्जेक्ट मध्ये फंक्शन असतात, या फंक्शनला जर हाईड करून ठेवलं तर हा जर कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न केला तर या ऑब्जेक्टचा डेटा तो ऍक्सेस करू शकत नाही. हा एक चांगला फीचर आहे याचा की डेटा इज हिडन अँड कॅन नॉट बी ऍक्सेस बाय द एक्सटर्नल फंक्शन. डेटाला आपण हाईड करू शकतो आणि त्याच्यामधला जो डेटा आहे तो दुसरा फंक्शन ऍक्सेस करणार नाही. फंक्शन ट्रान्सफर डेटा फ्रॉम वन फंक्शन टू अनदर बाय कॉलिंग इच अदर. एक फंक्शन दुसऱ्याला कॉल करते आणि डेटा करते. इकडे काय होते? ऑब्जेक्ट कम्युनिकेट करते कशाच्या थ्रू? फंक्शन थ्रू. मी आताच तुम्हाला समजवलं, हा F1 आणि हा F2 डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतात, पण इथं तसं नाही आहे. ऑब्जेक्ट 1, ठीक आहे, हा ऑब्जेक्ट 1 याच्यामध्ये फंक्शन 1 आणि इकडे ऑब्जेक्ट 2 याच्यामध्ये फंक्शन 2. आता हे जे ऑब्जेक्ट आहेत हे दोघांशी कम्युनिकेट करायचं असेल तर फंक्शन टू फंक्शन करतात. याचं कम्युनिकेशन करायचं आपण फंक्शन टू फंक्शन. फॉर एक्झाम्पल कसं? समजा हे कॉलेज आहे, ठीक आहे, हे कॉलेज आहे आपला GPM, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मूर्तिजापूर. ठीक आहे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मूर्तिजापूर. आता
त्याच्यानंतर इथं आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगाव. ठीक आहे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगाव. आता काय करायचं, एक ऍडमिशन इकडून इकडे ट्रान्सफर करायचे. तर कशी होणार, तर इथला जो ऍडमिनिस्ट्रेटर जो असेल, जो काही अकाउंटंट किंवा ऍडमिनिस्ट्रेटर असेल एक व्यक्ती, तो काय करते, इथल्या कॉलेजच्या त्याच व्यक्तीला कॉल करते जो स्टुडंट सेक्शनचा आहे, अकाउंटंट किंवा जो काही असेल तो. तर हा काय करते, कॉल करते. हा झाला तुमचा ऑब्जेक्ट. हा काय झाला ऑब्जेक्ट, जो कॉल करून राहिला इकडून तिकडे. पण ऑब्जेक्ट मध्ये फंक्शन्स कोण काम करून राहिले, तिथले कर्मचारी. जो कर्मचारी इथं ज्या पोस्टवर आहे तोच या पोस्टवर इकडे असणार आणि तो ज्यासोबत कम्युनिकेट करणार. ह्या आहे फीचर्स याचा. ऑब्जेक्ट कॅन कम्युनिकेट विथ इच अदर थ्रू फंक्शन टू फंक्शन. ऑब्जेक्ट हे एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतात, पण त्याच्यामधले फंक्शन करतात. आता इथं तो अप्रोच तुम्हाला शिकवला होता, तो सेम टू सेम अप्रोच आहे. इथं टॉप डाऊन आहे, इथं बॉटम अप अप्रोच आहे. आणि लास्ट जो आहे तो आहे एक्झाम्पल. काय काय एक्झाम्पल आहे, लक्ष द्या. एक्झाम्पल याची आहे सी लँग्वेज आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पास्कल एक लँग्वेज आहे. कोणती लँग्वेज आहे, पास्कल एक लँग्वेज आहे, जे याच्यामध्ये येते. बेसिक लँग्वेज आहे एक, याच्यामध्ये येते. सूप मध्ये लँग्वेज कोणती येते, तर तुम्हाला आताच सांगितली कोणती, सी प्लस प्लस, जावा, पायथन. ठीक आहे, त्याच्यानंतर जावा स्क्रिप्ट, जावा स्क्रिप्ट. तर हे सगळे लँग्वेज कशामध्ये येतात, ऊप मध्ये येतात. तर आपण काय शिकून राहिलो, ऊप इज द कॉन्सेप्ट इन विच वी लर्न सी प्लस प्लस लँग्वेज. ऊप ही का कॉन्सेप्ट आहे, ज्या कॉन्सेप्ट मध्ये आपण काय शिकून राहिलो, सी प्लस प्लस लँग्वेज. तर अशा खूप साऱ्या लँग्वेज ऊप मध्ये येतात. जरुरी नाही आहे का सी प्लस प्लस हे एकुलती एकच अशी ऊप लँग्वेज आहे, नाही. सी प्लस प्लस आहे, जावा आहे, पायथन आहे. तर सी प्लस प्लसच्या नंतर तुम्हाला कोणती लँग्वेज शिकणार आहे, जावा. ठीक आहे, तर हा जरा डिफरन्स याचा. आता हे जे मी तुम्हाला शिकवलेलं आहे, हे सगळं तुम्हाला कितपर्यंत समजलं हे कॉमेंट करून सांगा. ठीक आहे, अजून तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, तुम्ही व्हिडिओ तुम्हाला हे भेटणारच रेग्युलरली. आणि तुम्हाला जर याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता. ठीक आहे, कमेंट याच्यामध्ये आहेच, कमेंट सेक्शन मध्ये माझा नंबर, तुम्ही त्याच्यावरून डायरेक्टली कॉल करू शकता. आणि या नोट्स वर पण आहे, तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता, माझा नंबर खाली दिलेला आहे. या माझ्या स्वतः क्रिएट केलेल्या नोट्स आहेत, अपडेटेड नोट्स आहेत केस स्कीमच्या. ठीक आहे, तर तुम्हाला जर समजा क्लास रेग्युलर करायचा असेल तर थोडासा वेळ द्या, फोकस करा. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही क्लास आपला चालू आहे. जर काही कुठे प्रॉब्लेम असेल तर तुम्ही केव्हाही आपल्याला कॉल करू शकता. थँक्यू.